आज सलगर येथे आम्ही आलो असता इथं जे वादळी आणि अवकाळी पावसानं जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याची आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या इथे स्वतः येऊन पाहणी केलेली आहे। आज सलगरमध्ये जवळपास केळीची बागा आणि तसेच ऊसाचं क्षेत्राचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ते जे पंचनामे काल झालेत असं कळलेलं आहे आम्हाला, परंतु पंचनामे फक्त कागदावरून उपयोग नाहीत, ते पंचनाम्याचा मोबदला शेतकऱ्याच्या खिशात पडण्यासाठी महत्त्वाचा आहे। आज ह्या शेतकऱ्याची जवळपास 1.5 ते 2 एकर केळीची बाग पूर्ण मुळासकट ह्या वादळी वाऱ्यानं उद्ध्वस्त झालेली आहे आणि जवळपास जर ह्या बाजार मूल्यानं जर आपण त्याचं जर मोजमाप केलं किंवा त्याचं मूल्यांकन केलं त्या केळीचं, कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। शासनानं हेक्टरी दर न काढता बाजारभावानं ॲक्च्युली शेतकऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे हे बघावं आणि त्याचं तात्काळ ह्याची भरपाई द्यावी। आज आमचं दुर्दैव असं आहे की ह्या भागातील आमदार पालकमंत्री आहे, पालकमंत्री इकडे आलासुद्धा नाही किंवा पालकमंत्री इकडे फिरकलेसुद्धा नाही। पालकमंत्र्यांना थोडं भान पाहिजे होतं की या शेतकऱ्यांच्या मतावरच आज आपण निवडून आलेलं आहे आणि आपण आज पालकमंत्री झालेला आहे। त्यांनी तात्काळ इथं कुठं असता ते येणं गरजेचं होतं। या भागात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणं हे पालक या नात्यानं त्यांचं कर्तव्य आहे, परंतु ते कर्तव्य करण्यात काय त्यांची कसोर आहे हे दिसत नाही एकंदरीत। तरी माझी शासनाला आणि तहसीलदारांना ही विनंती आहे की शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी आणि भरपाई ही फक्त कागदावर हेक्टरी कुठं 10,000 15,000 म्हणजे तोंडाला पाणी न पुसता बाजारभावानं त्या शेतकऱ्याचं खरं नुकसान किती झाले हे पाहावं आणि कमीत कमी 2.5-3 लाख रुपये एकरी हा केळीला भाव द्यावा, याचं नुकसान भरपाई द्यावी ही माझी एवढी शासनाला विनंती आहे।